2025ची सुरुवात लवकरच होत आहे आणि या वर्षाच्या प्रारंभीच्याच जानेवारी महिन्यात ग्रह गोचरामुळे राजयोग जुळून येत असल्याचं सांगितलं जात आहे। ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्ष 2025च्या सुरुवातीला 9 ग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध राशी परिवर्तन करणार आहे। गुरुचं स्वामित्व असलेल्या धनु राशीत बुध ग्रह प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे। 2025च्या या नवीन वर्षाची सुरुवात अनेक राशींना सकारात्मक, अनुकूल, त्याचबरोबर भरभराटीची होऊ शकते असं सांगितलं जात आहे। अशा 9 राशी आहेत ज्यांना 2025 मध्ये सर्वोत्तम वरदानाचा काळ ठरू शकतो। नवीन नोकरीचा लाभ मिळू शकतो, शेअर आणि लॉटरीमधून नफा सुद्धा मिळू शकतो। 2025च्या आरंभीस या राशींच्या लोकांच्या कुंडलीत राजयोग निर्माण होणार असल्याचं सांगितलं जात आहे। तर धनुराशीतील बुध ग्रहाचं गोचर आणि सूर्यासोबतच्या युतीने जुळून येत असलेला बुधादित्य राजयोग कोणत्या राशींना भरभराट, यश, प्रगती, वैभव, ऐश्वर्य प्राप्तिकारक, त्याचबरोबर उत्तम जाऊ शकेल याबद्दलच चला जाणून घेऊया। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। धनु राशीतील बुध ग्रहाचं गोचर आणि सूर्यासोबतच्या युतीने जुळून येत असलेला बुधादित्य राजयोग हा ज्या भाग्यवान राशींना भरभराट देणार आहे त्यापैकी पहिली भाग्यवान राशी आहे मेष राशी। 2025 मध्ये मेष राशीची प्रगती होण्याची शक्यता दर्शविली जाते। मेष राशीच्या व्यक्तींचा कल अध्यात्माकडे असेल। बौद्धिक क्षमतेच्या जोरावर अनेक क्षेत्रात यश मिळू शकेल। कवी, लेखक आणि वक्ते म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना खूप फायदा होऊ शकेल। अनेक आनंददायी घटना या काळामध्ये घडू शकतील। वडिलांच्या मदतीने मेष राशीच्या व्यक्तींना यश मिळू शकेल। करिअरच्या आघाडीवर काही मोठे यशही मिळेल। मेहनतीचं फळ मिळेल। चांगला आर्थिक नफा मिळू शकतो। शिवाय मुलांच्या शिक्षणात मोठं यश मिळू शकेल आणि मन प्रसन्न राहील। त्यानंतर दुसरी भाग्यवान राशी आहे मिथुन राशी। मिथुन राशीसाठी बुधाचं गोचर विशेष फलदायी ठरू शकेल। कुटुंब आणि जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होतील। वरिष्ठांशी मिथुन राशीच्या व्यक्तींचे संबंध अधिक घट्ट होतील। नोकरदार लोकांना याचा फायदा तर होईलच, शिवाय व्यावसायिकांना भागीदारीत ज्या समस्यांना तोंड द्यावं लागत होतं त्या सर्व समस्यांचं निराकरण या काळामध्ये मिळू शकेल। तिसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी। सिंह राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ या काळामध्ये मिळू शकेल। करिअर, व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे। शैक्षणिक क्षेत्रात प्रगती साधता येईल। जोडीदारांकडून सहकार्य मिळेल। कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनासाठी आनंददायी काळ असेल। नवीन नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात। व्यवसायाच्या क्षेत्रात भरपूर नफाही मिळू शकतो। सिंह राशीच्या व्यक्ती या काळामध्ये चांगली रक्कम कमवू शकता। ट्रेड्स आणि शेअर्सच्या माध्यमातून भरपूर पैसे या काळामध्ये सिंह राशीच्या व्यक्ती कमवू शकतात। आर्थिक स्थिती सुद्धा या काळामध्ये चांगली राहणार आहे। त्यानंतरची भाग्यवान राशी आहे कन्या राशी। कन्या राशीसाठी बुधाचं गोचर फायदेशीर ठरू शकतं। वाहन आणि मालमत्तेचं सुख मिळू शकेल। या काळात कन्या राशींच्या व्यक्तींना भौतिक सुख मिळू शकेल। ज्या व्यक्ती रिअल इस्टेट, प्रॉपर्टी डीलिंग किंवा प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसाय करतात त्यांना चांगले फायदे मिळू शकतात। या काळात करिअरमध्ये फायदे मिळू शकतात। शिवाय व्यावसायिकांना चांगला नफाही मिळू शकतो। त्यानंतरची रास आहे तूळ राशी। 2025ची सुरुवात तूळ राशीसाठी अत्यंत आनंददायी ठरू शकेल। भावंडांचं पूर्ण सहकार्य मिळेल। नोकरीत वरिष्ठांचं सहकार्य मिळेल। नवीन काम सुरू करायचं असेल तर हा काळ शुभ ठरू शकेल। आर्थिक स्थिती सुधारेल। करिअर आणि व्यवसायात यश मिळू शकेल। व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना चांगला नफा मिळू शकेल। नोकरी करत असाल तर बढती मिळण्याची शक्यताही आहे। कुटुंबात सुख शांती सुद्धा नांदू लागेल। त्यानंतरची रास आहे धनु राशी। धनु राशीसाठी बुध गोचर अत्यंत फायदेशीर ठरू शकतं। आत्मविश्वास वाढेल। प्रयत्नांना गती द्याल, ज्यामुळे करिअरच्या आघाडीवर काही मोठे यश धनु राशीच्या व्यक्तींना मिळू शकेल। व्यापारी वर्गातील लोकांना मेहनतीचं फळ मिळेल। भागीदारीच्या कामात फायदा होईल। वैवाहिक जीवन यावेळी आनंदी असेल। आजीकडून एखादा मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे। शिवाय धनु राशीच्या व्यक्तींना या काळात भाग्याची साथ लाभेल। त्यानंतरची रास आहे मकर राशी। मकर राशीच्या व्यक्तींची प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्यासोबतच संपत्तीत वाढ होऊ शकते। अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। कर्ज व्यवहारातून भरपूर पैसे मकर राशीच्या व्यक्ती कमवू शकतात। भरपूर नफा सुद्धा मिळेल। व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास फायदेशीर ठरू शकतील। मकर राशीच्या व्यक्तींचे खर्च होत असले तरी त्या बचत करण्यात यशस्वी होऊ शकतात।
त्यानंतरची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. संपत्तीत वाढ होऊ शकेल. काम करण्याची क्षमता वाढेल. अवघड कामे सहज पूर्ण होतील. परदेशाशी संबंधित कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभदायक ठरेल. पैसे कमावण्याच्या नवीन संधी कुंभ राशीच्या व्यक्तींना मिळू शकतील. नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल मानली गेली. नवीन माध्यमातून पैसे या काळामध्ये कुंभ राशीच्या व्यक्ती कमवू शकतात. नोकरीच्या ठिकाणी उत्तम कामामुळे आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. व्यापार क्षेत्रात चांगला नफा मिळू शकेल. शिवाय लॉटरीमधून सुद्धा पैसे मिळू शकतात. त्यानंतर आहे मीन रास. मीन राशीच्या लोकांना कुटुंबासोबत जास्त वेळ घालवता येईल. ज्यांना नोकरी बदलायची असेल त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यावसायिक भागीदारांच्या सहकार्यामुळे अधिक लाभ मिळू शकतात. चांगली रक्कम मिळू शकेल. मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या चांगल्या पाठिंब्याने नातेसंबंधात अधिक आनंद मिळू शकेल. याचबरोबर 2025 या नववर्षाची सुरुवात या राशींना सकारात्मक, अनुकूल तसेच भरभराटीची होऊ शकणार असल्याचं सांगितलं जात आहे. यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. ही संपूर्ण माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.